मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, येत्या 15 जानेवारीला आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास 14,234 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. आता या निवडणुका फक्त 4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या असल्याने संपूर्ण वातावरण जे आहे ते अतिशय तापलेले आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर मित्रांनो, साधारणतः 1955-56च्या आसपास भारतामध्ये पंचायती राज्यव्यवस्थेचा स्वीकार केला गेला. याला आता जवळपास 65 वर्ष लोटलेली आहेत. तर त्याच्या आधी गावाची रचना कशी होती, गावामध्ये जेव्हा लोकशाही वगैरे नव्हती तेव्हा गाव कसं होतं आणि लोकशाही व्यवस्था, निवडणुका यांचा स्वीकार केल्यानंतर ग्रामजीवनावर नेमके काय परिणाम घडून आलेले आहेत, याचे चित्रण 1960 ते 1975 या कालखंडातील मराठी व हिंदीतील काही ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये घडलेले आपल्याला दिसून येते. ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याआधी मित्रांनो, अजून आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन बटन येते त्या बटनावर क्लिक करा, जेणेकरून माझे नंतरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारली. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पंचायत राज्य व्यवस्था निर्माण केली गेली. गाव पातळीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाऊ लागल्या. त्याआधी गावात निवडणुका होत नव्हत्या. जमीनदार, सरकारने नेमलेला पाटील, मुखिया हे गावावर लक्ष ठेवायचे, गावाचा कारभार पाहायचे. त्यातही गाव प्रमुखाच्या जवळचे, लांबचे अशा व्यक्ती असायच्या. मात्र संपूर्ण गावामध्ये गटबाजी किंवा संपूर्ण गाव बरोबर 2 गटांमध्ये विभागलेले नसायचे. त्यामुळे त्यांच्यातील संघर्षही तेवढा तीव्र नसायचा. निवडणुकांना सुरुवात झाल्यावर गावातील सत्ता मिळवण्यासाठी गावातील आर्थिक व राजकीयदृष्ट्या आधीच सामर्थ्यशाली असलेले व्यक्ती पुढे सरसावले. ग्रामपंचायतीसाठी एक व्यक्ती उमेदवार म्हणून चालणार नव्हता. गावातील विभागानुसार म्हणजे वॉर्डनुसार, जाती आरक्षणानुसार उमेदवार उभे करावे लागणार होते. मग हे व्यक्ती पॅनल तयार करू लागले. एका विभागामधून एका जागेसाठी 2 अथवा 3 उमेदवार उभे राहू लागले. आपल्याला मिळू शकणाऱ्या मतांची जुळवाजुळव सुरू झाली. मते मिळविण्यासाठी लोकांना भेटणे, त्यांचे मन वळविणे, स्वतःचे चांगुलपण, उपयुक्तता सिद्ध करून विरुद्ध उमेदवारावर टीका करणे, त्याचे दोष दाखवणे, डावपेच आखणे, यातून निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले. यातून गावं आपोआपच 2 गटांमध्ये विभागली गेली. आधी भाऊबंदकी एकसंघ असायची. आता एकाच भाऊबंदकीतून 2 व्यक्ती परस्पर विरोधी उभे राहिल्यास भाऊबंदकीतही 2 गट पडू लागले. अशा परिस्थितीमध्ये तटस्थ राहणे कुणालाही शक्य नव्हते. म्हणून प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गटात सामील होऊ लागला. थोडक्यात एकसंघ असलेली गावं भाऊबंदकी 2 गटांमध्ये विभागली गेली. निवडून येण्यासाठी, परस्परांवर वरचढ ठरण्यासाठी गावांमध्ये कारवाया, डावपेच यांना ऊत येऊ लागला. त्यात निवडणुकांचा निकाल लागल्यावर पराभूत झालेल्यांच्या मनात निवडून आलेल्या व्यक्तींविषयी कायमस्वरूपी शत्रुत्व निर्माण होऊ लागले. त्यामुळे गावात एकमेकांविषयी राग, संताप, चीड, अविश्वास, असुरक्षितता निर्माण होऊ लागली. यातून गावात नवीन संघर्षाला सुरुवात झाली. निवडणुकापुरत्या निवडणुका, निकोप स्पर्धा असे चित्र गावात कधीच पाहायला मिळाले नाही. या संघर्षात सामान्य माणसे भरडली जाऊ लागली. या बदललेल्या राजकीय परिस्थितीचे परिणामांचे मराठी आणि हिंदीतील ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये चित्रण झालेले दिसून येते. मराठी ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये काय चित्रण आलेले आहे ते आपण आधी बघूयात. गांधारी ही 1973 साली प्रकाशित झालेली ना. दो. मानोर यांनी लिहिलेली कादंबरी आहे. या कादंबरीतील जगदेव व राजमल यांच्यात शेत जमिनीवरून आधीपासूनच वाद असतात. गावात निवडणुकांना सुरुवात झाल्यानंतर या दोघांमधील स्पर्धा व संघर्ष अधिकच वाढलेला दिसून येतो. निवडणुकांच्या काळात गांधारी हे गाव 2 गटांमध्ये विभागले जाते. रात्रंदिवस फक्त निवडणुका आणि त्या संबंधातील चर्चा असे वातावरण गावात तयार होते. प्रत्यक्ष निवडणुकीत जगदेव व त्याचा गट निवडून येतो.
जगदेव गावाचा सरपंच होतो. मात्र निवडणुका आटोपल्यावरही दोघांमधील संघर्ष व वाद काही केल्या संपत नाहीत, उलट वाढत जातात. गावात सरकारतर्फे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी स्थापन करायचे ठरते. तेव्हा जगदेवच्या प्रभावाखाली ती सोसायटी राहील म्हणून राजमल त्याला विरोध करतो. शेवटी एकाच गावामध्ये 2 सोसायट्या स्थापन होतात. एका सोसायटीचा अध्यक्ष राजमल तर दुसरीचा अध्यक्ष जगदेव बनतो. राजमल त्याच्या सोसायटीतर्फे स्वस्त धान्य दुकान चालू करतो. या दुकानात गावकऱ्यांना स्वस्तात धान्य, साखर इत्यादी गोष्टी मिळायला लागतात. तो जास्त नफा मिळवण्यासाठी या दुकानातील धान्य बाजारात विकू लागतो. हा एक गुन्हाच असतो. त्याचा हा प्रकार राजरोसपणे सुरू असतो. जगदेव या प्रकाराची बातमी तहसीलदार, पुरवठा निरीक्षक व पोलीस यांना देतो. राजमलच्या स्वस्त धान्य दुकानावर धाड पडते. त्याचे हे प्रकार उघडकीस येतात. त्याच्या दुकानाचा परवाना रद्द होतो. त्याच्यावर खटला भरला जातो. तो काही दिवसांसाठी मारवाडमध्ये त्याच्या मूळ गावी जातो. ताणतणावामुळे हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा तिकडे मृत्यू होतो. राजमलचा मृत्यू हा निवडणुका व राजकारण यातून निर्माण झालेल्या संघर्ष व ताणतणावातून होतो. गावपुढाऱ्यांच्या या संघर्षामुळे गावातील स्वस्त धान्य दुकान बंद पडते आणि दुष्काळाच्या दिवसात गावातील लोकांना खायला धान्य मिळणे कठीण होऊन बसते. पुढे गावाचे हित व विकासासाठी लालजी व भागवत हे चांगल्या विचारांचे तरुण गावाच्या राजकारणात थोडा भाग घ्यायला सुरुवात करतात. तेव्हा जगदेव हा गावातील हौसा, जयवंता या स्त्रियांशी त्यांची नावे जोडून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. भागवत हा स्पर्धक असल्यामुळे गावातील त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी, त्याला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी त्याचे जयवंता या त्याच्याकडे शेतात काम करणाऱ्या सुंदर विधवा तरुणीशी त्याचे संबंध आहेत अशी अफवा तो गावात उठवतो. पुढे तिला विहिरीत ढकलून मारून टाकतो आणि तिच्या मृत्यूचा संबंध भागवतशी जोडतो. यानंतर जगदेव हा भागवतच्या शेतातील झोपडी, त्या झोपडीतील शेतकामाच्या अवजारांसह जाळून टाकतो आणि भागवतच्या शेतातील केळी व ज्वारीची पिके कापून टाकतो. निवडणुकांनंतर गांधारी या गावात वादविवाद, भांडणतंटे, संघर्ष, पोलीस केस या गोष्टींना ऊत येतो. गावातील एकी संपून गाव गट तटांमध्ये विभागले जाते. गावातील लोक राजकारणामध्ये प्रमाणापेक्षा जास्त रस घेऊ लागतात. त्यामुळे त्यांचे शेतीकडे, कामांकडे दुर्लक्ष होत जाते. हिंदी कादंबऱ्यांमधील चित्रण बघू जाता आधा गाव ही 1968 साली राही मासूम रजा यांनी लिहिलेली कादंबरी आहे. या कादंबरीतील परशुराम हा चांभार जातीतील व्यक्ती आमदार पदासाठी उभा राहिल्यावर गंगोली गावातील मिया लोकांमध्ये 2 गट निर्माण होतात. हम्माद मिया आणि फुन्नन मिया सोडून सर्व मुसलमान त्याच्या विरोधात जातात. पुढे परशुराम आमदार झाल्यावर काही दिवस हम्माद मिया व परशुराम यांच्यात चांगले संबंध राहतात. परंतु हम्माद मियांच्या पत्नीकडून परशुरामच्या पत्नीचा अपमान झाल्यावर त्यांच्यातील संबंध बिघडतात. परशुराम हम्माद मियांच्या गया अहिर नावाच्या माणसाला खोट्या खटल्यात फसवून तुरुंगात टाकतो. त्यामुळे हम्माद मिया परशुरामचा राजकीय विरोधक पांडेला जवळ करतात. परशुरामला ते खटकते. त्यातून दोघांमध्ये संघर्ष निर्माण होतो. या दरम्यानच्या संघर्षाचे, गडबाजीचे चित्रण सारे गांव में खलबली मच गई. ऊंची जाति के लोगों ने हम्माद मियाँ का साथ दिया. तिजारत पेशा राकियों ने नीची जात के हिंदुओं के साथ परशुराम का साथ दिया. अहिर तकसीम हो गए. एक गिरोह फुन्नन मियाँ की सरकत दरगी में परशुराम की तरफ रह गया और दूसरा बारिकपुर के ठाकुरों के साथ हम्माद मियाँ की तरफ आ गया. कई खेत कटे, कई फौजदारियाँ हुई. अशा प्रकारे ते चित्रण आलेले आहे. यावरून राजकारणामुळे झालेल्या संघर्षाची तीव्रता आणि किती लोक त्यामुळे बाधित झाली याची कल्पना येते. यानंतर हम्माद मियाँ परशुरामवर खोटे खटले दाखल करून न्यायालयात ते सिद्ध करून दाखवितात. त्यामुळे परशुरामच्या आमदारकीत जाऊन त्याची तुरुंगात रवानगी होते. त्यानंतर बारिकपूरचे ठाकूर या विजयामुळे आनंदोत्सव साजरा करतात आणि त्याच दिवशी फुन्नन मियाँ व त्यांचा एक विश्वासू छिकुरिया या नावाचा एक व्यक्ती या दोघांवर रात्रीच्या वेळेस काठी हल्ला होऊन त्यात ते दोघेही मृत्युमुखी पडतात.
अशा प्रकारे आधा गाव या कादंबरीमध्ये निवडणुकांनंतरचे चित्रण आलेले आहे. यानंतर राग दरबारी ही श्रीलाल शुक्ल यांची ग्राम पातळीवरच्या राजकारणावरची एक अतिशय श्रेष्ठ दर्जाची कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये राजकारण, निवडणुका यांचे ग्रामजीवनावर झालेल्या व्यापक परिणामांचे चित्रण आलेले आहे. या कादंबरीतील स्थानिक नेता वैद्यजी आणि रामाधीन भिकम खेडवी यांच्यामध्ये ग्रामपंचायत, कोऑपरेटिव्ह युनियन, गावातील महाविद्यालय या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी सतत संघर्ष सुरू असतो. त्यामुळे गाव पातळीवर गुंडागर्दी, भ्रष्टाचार, प्रत्येक व्यक्तीमध्ये धूर्तपणा निर्माण झालेला आहे. त्यामुळे गावातील वातावरण आंतरबाह्य ढवळून निघालेले आहे. यानंतरच्या कादंबऱ्या आहेत जल टुटा हुआ आणि सूखता हुआ तालाब. या दोन्ही कादंबऱ्या रामदरश मिश्र या हिंदीतील एका मोठ्या लेखकाने लिहिलेल्या आहेत. जल टुटा हुआ या कादंबरीत पंचायतीची निवडणूक जाहीर होते. थोड्याच दिवसात निवडणुकीचे वातावरण तयार होते. निवेदक म्हणतो की हर घर यही चर्चा, हर आदमी दावपेच में उलझा हुआ, स्पष्ट रूप से दलबंदियां होने लगी. दीनदयाल नावाचं एक पात्र या कादंबरीमध्ये आहे. दीनदयालच्या गटाविरुद्ध सतीश, रामकुमार, जग्गू हरिजन, झिलमिड तेली, सभापतीपदासाठी रघुनाथ असे लोक उमेदवार म्हणून उभे राहतात. हरिजनांतील अनेक लोक दीनदयालवर अवलंबून असतात, म्हणून त्यांची संपूर्ण मते दीनदयालला मिळू शकली असती. त्यामुळे सतीश रघुनाथला उमेदवार म्हणून उभा करतो, कारण हरिजनांमधील बरीचशी लोक रघुनाथवरही अवलंबून होती. यामुळे आपोआपच हरिजनांमध्ये एक दीनदयालला तर दुसरा रघुनाथला पाठिंबा देणारा असे दोन गट निर्माण होतात. इकडे दीनदयाल सतीशच्या भाऊबंदकीच्या मतांची विभागणी व्हावी म्हणून मास्तर सुग्गन आणि फेंकू बाबाला उमेदवार म्हणून उभा करतात. आपोआप सतीशच्या भाऊबंदकीत दोन गट पडतात. यामुळे संपूर्ण गाव ढवळून निघते, गटातटात विभागले जाते. गावात संघर्ष निर्माण होतो. या संघर्षात गावात अनेकदा परस्परांच्या शेतातील पिकांचे नुकसान केले जाते. स्वतः सतीशच्या तसेच त्याचा समर्थक असलेल्या कुंजूच्या शेतातील पीक कापले जाते. सतीशवर रात्रीच्या वेळेस जीवघेणा हल्ला होतो. पुढे हा संघर्ष अधिकच तीव्र होत जातो. सूखता हुआ तालाबमध्ये शिकारपूर हे गाव देवप्रकाश, जयराम, बनारसी विरुद्ध श्यामदेव, शिवलाल, रामलाल, दयाल, धर्मेंद्र अशा दोन गटांमध्ये विभागलेले आहे. एकमेकांवर मात करण्यासाठी कारस्थान व डावपेचांना अक्षरशः उधाण आलेले आहे. गावात घडणारी प्रत्येक गोष्ट राजकारणामुळे प्रभावित होत आहे. देवप्रकाश नावाचे एक पात्र या कादंबरीत आहे. त्याच्या घराला या राजकीय गटबाजीमुळे त्याच्या चुलत भावाच्या अनैतिक संबंधांचे निमित्त काढून गावातून बहिष्कृत केले जाते. त्याच्या घरी कार्यक्रमाला जेवायला जाणे अथवा त्याला बोलावणे बंद करून टाकण्यात येते. याउलट मोतीलाल या गटाला सामील झाल्यावर गाव त्याच्यावर बहिष्कार टाकणार असताना त्याला संरक्षण दिले जाते. श्यामदेव व त्याचा गट गावात प्रभावी असल्याने गावातील व्यक्तीही त्यांच्या शब्दापुढे जात नाहीत. रामलालच्या बहिणीला धर्मेंद्रपासून दिवस राहतात तेव्हा या गोष्टीचा राजकीय फायदा उचलून रामलाल देवप्रकाशच्या मुलावर रवींद्रवर हा आरोप टाकून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. परंतु धर्मेंद्रचं नाव समोर येऊन सर्व गावात बदनामी झाल्यावरही रामलाल त्यांच्या अनैतिक संबंधांचे समर्थन करतो, कारण धर्मेंद्र त्याच्या गटातील असतो. या सर्व गोष्टींचा बदला म्हणून रवींद्र धर्मेंद्रची मुलगी लीलाला बदनाम करण्याचा विचार करतो, कारण तिचे अनेक गुप्त प्रेमपत्र त्याच्याकडे असतात. इकडे बनारसी श्यामदेव व त्याच्या गटातील लोकांना बदनाम करून त्यांचा बदला घेण्यासाठी शहरातून एका ढोंगी व्यक्तीला गावात बाबा बनवून आणतो आणि त्याच्या करवी गावातील सर्व विरोधकांची लफडी बाहेर काढून त्यांचा पर्दाफाश करतो. या गटबाजीचा सण उत्सवांवरही परिणाम झालेला दिसतो. पंचायतीच्या निवडणुकांच्या काळात या कादंबरीतील शिकारपूर या गावात गटबाजी, एकमेकांविषयी द्वेष, ईर्ष्या निर्माण झाल्याने त्या वर्षाच्या होळीच्या सणाचा लोकांमध्ये उत्साह दिसून येत नाही. लेखक याचे वर्णन अशा प्रकारे करतात की न फागुन की मस्ती है, न राग रंग है, न भाईचारा है, न रास्तों पर बहती हुई आबिर गुलाल की रंगीनी है, बस पंचायत है, आज सरपंची का चुनाव है ना. अशा प्रकारे गटातटाच्या राजकारणामुळे गावातील एकी संपून गावात संघर्ष
आणि व्यक्तींचे नैतिक अधपतन घडून येताना दिसून येतो. अशा प्रकारे स्वातंत्र्योत्तर कालखंडातील निवडणुका व राजकारणाचा ग्रामीण भागातील जीवनावर खूप मोठा परिणाम झालेला दिसून येतो. राजकारणाने प्रत्येक क्षेत्राला व व्यक्तीच्या जीवनाला व्यापून टाकलेले दिसते. ग्रामीण भागामध्ये निवडणुकांना सुरुवात व्हायच्या आधी संपूर्ण गावात एकी असायची. निवडणुकांमुळे गावांमध्ये गटबाजी निर्माण झालेली आहे. त्यामुळे गाव एवढेच नाही तर भाऊबंदकीसुद्धा गटातटांमध्ये विभागलेली गेलेली दिसते. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात जो संघर्ष व्हायचा तो सहसा 2 व्यक्तींमधला असायचा. स्वातंत्र्योत्तर काळात 2 गटांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाल्याने संपूर्ण गावं या संघर्षात ओढली गेलेली दिसून येतात. निवडून येण्यासाठी, परस्परांवर वरचढ ठरण्यासाठी कारवाया, डावपेच यांना ऊत येऊ लागतो. त्यात निवडणुकांचा निकाल लागल्यावर पराभूत झालेल्यांच्या मनात यशस्वी व्यक्तींविषयी कायमस्वरूपी शत्रुत्व निर्माण होऊ लागले. या संघर्षातून एकमेकांच्या शेतातील पिकांचे नुकसान करणे, एखाद्यावर हल्ला करून त्याला जखमी करणे किंवा त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणे, प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याचे चारित्र्य हनन करून त्याला गावात बदनाम करणे, एकमेकांवर पोलिसात खोटे खटले दाखल करणे असे प्रकार घडताना दिसतात. निवडणुकांपुरता निवडणुका, निकोप स्पर्धा असे चित्र गावात बघायला मिळत नाही. राजकारणामुळे गावातील सण, उत्सव, सामूहिक जीवन यावर प्रतिकूल परिणाम झालेला दिसतो. तसेच गावातील व्यक्तींचे नैतिक अधपतनही घडून आलेले दिसते. अभ्यासासाठी घेतलेल्या कादंबऱ्यांपैकी मराठीतील गांधारी तर हिंदीतील आधा गाव, राग दरबारी, जल टूटा हुआ, सूखता हुआ तालाब या कादंबऱ्यांमध्ये निवडणुकांमुळे ग्राम जीवनावर झालेल्या परिणामांचे चित्रण आलेले दिसून येते. धन्यवाद.